चला तर मग आज आपण तिळाची चटणी बनवूया। त्यासाठी कढई गरम केली, त्याच्यामध्ये तीळ टाकले। तीळ छान भाजून घ्यायचे, तडतड आवाज आला पाहिजे आणि छान थोडेसे लाल थोडेसे कलर आला पाहिजे त्याला। तिळाला कलर आलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। प्लेटमध्ये काढले आणि थंड झालेले आहे। त्याच्यात लसण, जिरं, आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। आपल्या आवडीप्रमाणे तिखट किती लागते तितकं तिखट टाकायचं। आणि आता हे मिक्सर मधून काढून घ्यायचं, जाडसर वाटून घ्यायचं। मिक्सर मध्ये टाकत आहे। आता छान जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही वाटायचं। आता हे जाडसर मी वाटून घेतलेलं आहे। आता प्लेट मध्ये काढून घेते। हे बघा आपली छान चटणी, जाडसर मस्त छान चटणी आपली तयार आहे। प्रवासाला नेण्यासाठी खूप छान आहे आणि बरणीत भरून ठेवली तर 8 दिवस टिकते, फ्रीज मध्ये न ठेवता वरतीच। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत।